हीच योग्य वेळ आहे राणीला थँक्यू म्हणायची. सर बाजूला सर का? अहो सर मागे वळून बघा सर. सर सर का? इंद्रजीत सर! कोणी आहे का? कोणी आहे का मदत करायला? फोन फोन फोन. मोबाईलला पण रेंज नाही आता. काय करू मी? इंद्रजीत सर! इंद्रजीत सर! सरांना सोडून कोणाला बोलवायला पण जाऊ शकत नाही. तर काय करू? म्हणजे उद्या तर लागेल. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. इथनं नाही उतरता येणार. कशी जाऊ खाली मी? काय करू? वहिनी लवकर बाहेर या. काय झालं म्हणते? मी तुम्हाला सांगत होते ना काहीतरी अशुभ घडणार आहे. बघा देवासमोरचा दिवा विझला. अपशकुन झाला वहिनी. माझा इंद्रा त्याला काही झालं तर नसेल ना? मालती अगं काही झालेलं नाही. दिवा वाऱ्यामुळे भिजला असेल. तू उगाच भलते सलते विचार मनात आणू नको. बघ सगळं ठीक असणार आहे. शांत हो. नाही नाही बहिणी मला हे काही ठीक वाटत नाहीये. आओ आओ चिकू आजी दुर्मिला विक्रांत सगळे इकडे या. मालती शांत शांत हो. मम्मा अगं काय झालं? काय झालं मला ते? हो मला ना सकाळपासूनच खूप अस्वस्थ वाटत होतं. काहीतरी अशुभ घडतंय की काय अशी भीती वाटत होती. म्हणून वहिनी म्हणतात तसं मी देवासमोर उभी राहिले हात जोडून. म्हटलं जरा शांत वाटेल. पण बघा ना देवासमोरचा दिवा विझला. माझ्या इंद्राच्या बाबतीत ना नक्कीच काहीतरी अशुभ घडला असणार. मला खूप भीती वाटते हो. अगं मम्मा हे बघ असं काही नाही होणार आहे. तुम्ही उगीच काळजी करताय. मी उगीच काळजी करत नाहीये. माझं मन मला सांगते काहीतरी वाईट घडणार आहे. माझा इंद्रा मला त्याच्याशी बोलायचंय हो. त्याला का डिस्टर्ब करताय तुम्ही? त्याला काही झालं नसेल. आणि हे सगळे मनाचे खेळ आहेत. असं काही नसतं. कशावरून हो? आई आहे मी त्याची. आईच्या मनाला सगळं कळतं. मला काळजी वाटते हो माझ्या लेकाची. आईच्या मनाला जर खरंच कळत असेल तर याचा अर्थ असा आहे की माझं काम झालेलं दिसतंय. सांगितलं होतं ना कामात हायगाईत चालत नाही आपल्याला. हॅलो झालं का काम? सर काम एक नंबर झाले. पण काय? पण ती पोरगी खाली दारीत उतरते.
तिचा पण जीव जाऊ शकतो. जाऊ दे की. तसं जर का झालं तर पैसे दुप्पट. डबल. मग ती 100% पोरगी मिली म्हणून समजा. गुड. ही दुःखद बातमी सगळ्यांना सांगावी लागेल. अहो तुम्ही मला समजवण्यापेक्षा इंद्राला फोन लावा ना. माझ्या फोनवर फोनच लागत मी नाहीये. आधी शांत व्हा, लावतो फोन. कशी शांत हो? नाही, जोपर्यंत माझा इंद्रा सुखरूप आहे मला कळत नाही तोपर्यंत मी शांत होणार नाही. बरं 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 चिकू फोन लाव. हो. The number you are calling is out of network coverage area. आबा Please try अहो दादूचा फोन लागत नाहीये. बघा, इंद्राचा फोनच लागत नाहीये. अहो घाबरताय कशाला? तिकडे नसेल रेंज. फिरायला गेले असतील ते. नाही नाही, असा कसा फिरायला जाईल? मला सांगितल्याशिवाय तो कुठेही जायचा नाही. नाही चिकू, तू पुन्हा फोन लाव बरं. The number you are calling is out of network चिकू coverage तू area. एक काम कर, राणीला फोन लाव बरं. हा राणीचा फोन वाजतोय. दादी फोन कर. अश्विनीला सांगून मदत मागवता येईल. करू आता. काय झालं? काय म्हणते? काही नाही, बघते. तिचाही फोन लागत नाहीये ना? बघा, मी सांगत होते ना मी, माझा इंद्रा संकटात आहे. त्याला ना नक्कीच काहीतरी झालंय. इंद्रा, माझा इंद्रा. हो त्याला काही झालं नसेल ना? मुळात तुम्ही त्या दोघांना तिथे पाठवलंच का हो? मला कळत नाहीये. ते काही नाही, मला ना आत्ता माझा इंद्रा माझ्या समोर हवाय. जा, त्याला कोणीतरी घेऊन या. माझं ती तुम्ही शांत व्हा भगवती. इंद्रा येईल परत. तो लवकरच फोन सुद्धा करे. शांत व्हा तुम्ही आधी. मालती, अगं त्याचा फोन बंद असेल. नाही हो, मला ना जाणवते माझ्या इंद्राला काहीतरी झालंय. त्याला प्लीज शांत हो. काकू, तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. जे घडायला नको ते घडलंय. म्हणजे काय झालंय विक्रांत? काकी, कसं सांगू? सांग ना काय ते लवकर. काकी, केअरटेकरचा फोन आला होता. त्याने सांगितलं राणी आणि इंद्रा दोघेही डोंगरावर फिरायला गेले होते आणि फिरता फिरता
फिरता फिरता काय बोल ना विक्रांत. दोघे दरीत पडले. इंद्रजीत सर. वेल तर संपला, आता काय करू? आता खाली कसं उतरायचं? मला काय करून इंद्रजीत सरांना शोधावं लागेल. त्यांना काय झालं तर? नाही नाही, मला असंच खाली उतरावं लागेल. त्यांना काय झालं तर नसेल ना? इंद्रजीत सर, इंद्रजीत सर. बाप्पा, इंद्रजीत सरांना काही होऊ देऊ नको. त्यांना वाटलंस तू माझं आयुष्य दे, पण त्यांना सुखरूप ठेव. इंद्रजीत सर. त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय, त्यामुळे त्यांचा बीपी लो झाला आणि चक्कर आली. यांना आता इंजेक्शन दिलंय, बरं वाटेल, पण यांना आरामाची गरज आहे. तर चला येऊ मी. मी आराम नाही करणार. मला इंद्राला शोधायला हवं. तो कुठे माहित नाही, त्याचा फोनही लागत नाहीये. मला इंद्राला शोधायला जावंच लागेल. आराम करून नाही चालणार. मम्मा प्लीज तू शांत हो. डॉक्टरने तुम्हाला आराम करायला सांगितलंय. आम्ही शोधतो इंद्राला. अहो तुम्ही असे स्वस्त कसे बसू शकता? जा ना, शोधा ना माझ्या इंद्राला. तसं असेल मला कळायला हवं होतं. इंद्रजीत सर, कुठे आहे तुम्ही? काहीतरी आवाज तरी द्या. कुठे आहे तुम्ही? इथे थांबून चालणार नाही. मला निघावं लागेल. जा ना, कोणीतरी माझ्या इंद्राला शोधून आणा ना. मला माझा इंद्रा माझ्या समोर हवाय. त्याला परत घरी घेऊन या. तुम्ही शांत व्हा बघू. शांत व्हा. तुम्ही शांत व्हा आधी. आम्ही शोधतो इंद्राला. आम्ही बघतो इंद्राकडे. आपला इंद्रा सापडेल. मी आता पोलिसांनाच फोन करतो.
नमस्कार, जयसिंगराव महाडिक बोलतोय. हो आबासाहेब, एक प्रॉब्लेम झालाय इन्स्पेक्टर साहेब. माझा मुलगा इंद्रजित महाडिक आणि राणी यांची सून मी आलो असतो, पण काय झालंय, माझी बायको मालती त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. हा तुम्ही आलात तर बरं पडेल. बरं, थँक्यू. वाट बघतो तुमची. थँक्यू. इंद्रा कुठे असेल, त्याला काही झालं नसेल. मी इंद्रजित सरांना काहीच होणार नाही. मला शोधलं पाहिजे त्यांना. मम्मा, मम्मा अगं तू हिराचं काही कळलं का? आई, तुम्ही कशाला आलात खाली? तुम्ही आराम करा मालती. नाही नाही, जोवर माझा इंद्रा माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी आता आराम नाही करणार. जा ना, माझ्या इंद्राला शोधा ना, त्याला माझ्या समोर आणून उभा करा. जा ना. मालतीने पोलिसांना कळवलंय, ते येतच असतील. काकू, इंद्रा तर आता येणार नाही. देवा पावलास रे. आता या घराची सत्ता आमच्या हातात येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.